जय हिंद मित्रांनो, आगामी येणारी 2025ची जी काही पोलीस भरती आहे त्या अनुषंगाने आपण काय केलं, एक गणितची सिरीज लॉन्च केली आहे। आता इथून जे काही पुढे राहणार ना, तुम्हाला नवीन नवीन रोज व्हिडिओ भेटणार प्रत्येक टाईपवर, प्रत्येक प्रकारावर गणिताचे, अगदी ते बेसिक पासून। चला तर मग आपण आता वेळ न गमावता आपण या सिरीजला सुरुवात करू। बघा, आता पहिल्या स्क्रीनवर तुमचा प्रश्न जो काही दिसत आहे, तर हा जो काही प्रकार आहे तुम्हाला वारंवार विचारला जातो पोलीस भरतीमध्ये। तर बरोबर, तर या प्रश्नाला कसं सॉल्व्ह करायचं ते एक आपल्याजवळ शॉर्ट ट्रिक आहे। तर या प्रश्नाला कसं सॉल्व्ह करायचं बघा, आता जेव्हाही कधी प्रश्नामध्ये म्हणणार तो ए एक काम, बी एक काम, एक काम 10 दिवसात करतो, बी 15 दिवसात किंवा 20 दिवसात किंवा 25 दिवसात 50 दिवसात असं काहीतरी सेपरेट देणार आणि विचारणार की हे दोघंही एकत्र येऊन ते काम किती दिवसात पूर्ण करतात। तर अशा वेळेस ज्या वेळेस प्रश्न विचारला तर तो सॉल्व्ह कसा करायचा त्याच्यासाठी एक टेक्निक आहे, लक्षात ठेवा तुम्ही। आता या प्रश्नामध्ये काय म्हटलं, ए हा एक काम 15 दिवसात पूर्ण करतो आणि बी हा तेच काम 10 दिवसात पूर्ण करतो। तर विचारणार दोघे मिळून, म्हणणार प्रश्नामध्ये की दोघे मिळून ते काम किती दिवसात पूर्ण करतील। जेव्हाही कधी असं विचारलं, दोघे मिळून विचारलं म्हणजे ए प्लस बी हे दोघे मिळून ते काम किती दिवसात पूर्ण करतील असं जेव्हाही कधी विचारलं, तर प्रश्नामध्ये आधी काय करायचं, या दोघांचं सेपरेट जे काही काम राहणार त्यांचा गुणाकार करायचा वर्त आणि याच दोघांची काय करायची, यांच्या जो काही दिवस दिले या दोघांच्या दिवसांची करायची बेरीज खाली, बस आपलं उत्तर निघून जाणार। बघा, आता इथे म्हटलं तर ए हा एक काम किती दिवसात करतो, 15 दिवसात, लिहिलं 15। त्यानंतर बी हा तेच काम किती दिवसात पूर्ण करतो, 10 दिवसात, लिहिलं 10 आणि भाग गेला, या दोघांचा वर्त गुणाकार झाला ना, तर या दोघांचीच बेरीज करायची खाली, या दोघांची बेरीज करा खाली। 15 अधिक 10 किती होतात, 25 ते लिहा ना। आता काय करायचं, आता आपलं फायनल उत्तर काढण्यासाठी काय करा, तर आता या दोघांची जो काही झाला आहे ना, आता वर्त गुणाकार लिहिला, खाली बेरीज लिहिली, तर आता काय करा, या दोघांना भाग द्या फक्त। तर भाग द्या सेम नंबरनं, म्हणजे खाली ज्या संख्येने भाग दिला त्या संख्येने वरते पण भाग द्या। समजा जर उदाहरणार्थ मी खाली 5चा पाडा म्हटला तर 5 5 25 होतात आणि 5चाच पाडा वरते पण म्हणणार 5 दोन्ही किती होतात, 10। ओके, इथपर्यंत। चला आता या पुढं, तर आता परत 5 भाग जातो, 5 1 5 आणि 5 3 किती होतात, 15। तर दोघं मिळून ए प्लस बी हे दोघे मिळून ते काम किती दिवसात पूर्ण करतील, तर आता आपलं फायनल उत्तर आलेलं आहे 3 गुणिले 2, 3 गुणिले 2 हे दोघे मिळून ते काम किती दिवसात पूर्ण करतील, तर 6 दिवसात ते काम पूर्ण करतील। अशाच पद्धतीने आपलं उत्तर काढायचं। ओके, समजलं। चला पुढं बघा, आता हा पण प्रश्न त्याच कॅटेगरीतला आहे जो आता घेतलेला आपण, ट्राय करा तुम्ही एकदा। बघा, या प्रश्नामध्ये काय म्हटलं, ए हा एक काम 8 दिवसात पूर्ण करू शकतो, बी हा तेच काम 16 दिवसात पूर्ण करू शकतो, तर दोघे मिळून, तर विचारलं आपल्याला काय, तर दोघे मिळून, तर ते दोघे मिळून ते काम किती दिवसात पूर्ण करतील। जेव्हाही प्रश्नामध्ये, आता सांगितलं मी, जेव्हाही प्रश्नामध्ये म्हटलं दोघे मिळून, दोघांनी मिळून काम एकत्र केलं तर किती दिवसात पूर्ण करतील। जेव्हाही आपल्याला या प्रश्नामध्ये दोघं मिळून काम काढायचं आहे आणि सेपरेट काम दिलं आहे, तर त्यावेळेस काय करायचं, वर्त या दोघांच्या सेपरेट कामाचं जे काही दिवस दिले असेल त्यांचा गुणाकार वर्त, म्हणजे ए एक काम किती दिवसात करत होता, 8 आणि बी ते काम किती दिवसात पूर्ण करतात, 16। मग 8 गुणिले करा 16 वर्त आणि भागेला या दोघांची बेरीज करा खाली, 8 आणि 16 किती होतात, 24 ते लिहा खाली। आता काय करायचं, आता फक्त आपला भाग दिला ना तर उत्तर निघून जाणार, बरोबर। तर आता भाग द्यायचं, 8 1 8 आणि 8 3 किती होतात, 24। तर आपलं राहिलं उत्तर किती, 16 भागेला 3। जर ऑप्शनमध्ये 16 भागेला 3 असेल तर ठीक, नाही आहे का, नाही आहे। तर आता याला आणखी परत सिम्प्लिफाय करा, 16 भागेला 3 नाही आहे, तर परत या 16ला 3 ने भाग द्या। तर 3 ने जर 16ला भाग देतो म्हटलं तर 3 5 किती होतात, 15, 3 5 15, 16 मधून 15 मायनस झाले तर बाकी किती राहतात, 1, जो बाकी राहतो तो लिहायचं वर्तन भागीला याचे खाली 3, म्हणजे 5.1/3 दिवसात पूर्ण करतील। 5.1/3 पर्याय क्रमांक 1, बरोबर। चला बघा, आता या प्रश्नामध्ये बघा तुम्ही, हाही पण त्याच टेक्निकला सॉल्व्ह होणार प्रश्न आपला, असं काही नाही की वेगवेगळी टेक्निक लागणार, त्याच टेक्निकला आता यालाही सॉल्व्ह करू आपण। बघा या प्रश्नामध्ये काय म्हटलं, ए व बी एकत्र मिळून ते काम 25 दिवसात पूर्ण करू शकतात, सी हा एकटा तेच काम 40 दिवसात पूर्ण करतात, 40 दिवसात पूर्ण करू शकतो, तर तिघे मिळून म्हटलं, आधीच्या प्रश्नात दोघे मिळून होतात, आता इथं 3 व्यक्ती, आता सेम काम होणार। आता विचारलं आपल्याला तिघे मिळून ते काम किती दिवसात पूर्ण करतील, ए प्लस बी प्लस सी हे तिघे मिळून ते काम किती दिवसात पूर्ण करतील असं म्हटलं, तर या तिघांचेच जे काही काम दिले दिवस त्यांचा गुणाकार लिहायचा वर्त, म्हणजे 25 गुणिले ए व बी हे दोघं करतात 25 दिवसात आणि सी एकटा ते काम किती दिवसात करतो, 40 दिवसात, वर्त या दोघांचा गुणाकार खाली या दोघांची बेरीज।
40 आणि 25 किती होतात 65. 65 ने याला भाग द्यायचा. आता उत्तर आपलं फायनल उत्तर निघणार. तर आता फक्त भाग द्यायचा मित्रांनो तुम्हाला. तर भाग द्यायचा. जर भाग देतो म्हटलं 5 ने, तर 5 ने जर खाली भाग दिला तर 5 13 65 होतात आणि 5 ने जर वरतं भाग दिला तर 5 5 25. 5 गुणिले 40 म्हणजे किती होतात 200 आणि 200 भागेला आपल्याजवळ काय राहिलं शिल्लक 13. तर 200ला 13 ने जर भाग देतो म्हटलं तर 200ला जर 13 ने भाग देतो म्हटलं तर काय होणार 13 एका 13. खाली किती राहणार 20 मधून 13 मायनस झाले तर बाकी राहतात 7 आणि त्याच्या बाजूनी काय 0 म्हणजे झाले 70. मग 13 पंचे किती होतात 65. 70 मधून 65 मायनस झाले तर बाकी किती राहतात 5. ते लिहायचे वरतं आणि भागेला काय करायचं छेदस्थानमध्ये हा 13 जशाच तसा कायम ठेवायचा. याला वाचल्या कसं जाणार 15.513 दिवसात. 15.513 दिवसात ते तिघे मिळून ते काम पूर्ण करतील. तिघही मिळून म्हटलंय ना तर तिघे मिळून ते काम किती दिवसात करतील 15.513. ठीक आहे. चला पुढचा प्रश्न बघा. ए व बी हे दोघे मिळून एक काम 12 दिवसात पूर्ण करू शकतात, परंतु सी व डी हे दोघे मिळून तेच काम 18 दिवसात पूर्ण करू शकतात. तर चौघे मिळून तेच काम. आता इथं काय म्हटलं आधीच्या प्रश्नात म्हटलं होतं आपल्याला दोघे मिळून, त्याच्यानंतर म्हटलं मी तिघे मिळून घेतलं. आता या प्रश्नामध्ये काय म्हटलं ए व बी दिलाय, त्यानंतर सी व डी दिलाय आणि आता विचारलं या चौघांचं एकत्र मिळून ते काम किती दिवसात पूर्ण. काही नाही होणार. आताही त्याच टेक्निकनं आपलं उत्तर निघणार बघा. आताही त्याच पद्धतीने आपलं उत्तर निघणार. असं काही नाही. टेक्निक आपली कुठेही पण लागू पडणार. आताही त्याच पद्धतीने उत्तर काढण्याचा प्रयत्न करू आपण. बघा ए व बी आता आपल्याला चौघं म्हटलं ए प्लस बी प्लस सी प्लस डी हे चौघं मिळून ते काम किती दिवसात पूर्ण करतील. तर ए व बी हे दोघं मिळून ते काम किती दिवसात करतात 12. वरते लिहाचा गुणाकार आणि खाली लिहाची बेरीज एवढं लक्षात ठेवा. सी व डी हे दोघे मिळून किती दिवसात करतात ते काम 18 दिवसात. वरतं लिहा या दोघांचा गुणाकार आणि खाली काय करा या दोघांची बेरीज. 18 अधिक 12 किती होतात 30. आता आपलं फायनल उत्तर येणार याला तयार आहे. आता काय करा भाग द्या. ज्या संख्येने खाली भाग दिला त्याच संख्येने वरती पण भाग द्या. आता समजा जर उदाहरणार्थ मी इथं 6 भाग दिला 6 पंच किती होतात 30 आणि साइन दोन्ही किती होतात 12. बरोबर. आता परत भाग जातो का 5 ने नाही जात. मग 18 गुणेला आता वरती शिल्लक राहिला 18 गुणेला 2. 18 गुणेला 2 म्हणजे किती होतात 36 आणि भागेला किती आहे 5. आता या 5 ने 36 ला भाग द्या. 5 7 किती होतात 35. बाकी किती राहतात आपला 36 मधून 35 मायनस झाले बाकी राहतात 1. तो लिहा वरतं आणि भागेला हे 5 कायम. छेदस्थानी हे 5 कायम म्हणजे आपलं फायनल उत्तर किती राहणार 7.1/5 दिवस. 7.1/5 दिवसात ते करतील. 7.1/5 दिवसात ते काम पूर्ण करतील. तर व्हिडिओ आवडला असेल तर तुम्ही लाईक करू शकता आणि आपले जे काही मित्र आहे पोलीस भरतीची तयारी करणारे त्यांना शेअर करू शकता. ठीक आहे. आता भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र.